आज बनवले होते जे काळं भरताचं वांगं आहे त्यापासूनचे काप. तर हे वांग्याचे काप खाण्यासाठी खूप चवदार असे लागतात. तर गरमागरम वरम भात त्याबरोबर हे तोंडी लावण्यासाठी हे वांग्याचे काप नक्की करून पहा. अगदी साधी सोपी पद्धतीमध्ये तुम्हाला रेसिपी सांगणार आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करू. मिक्सरच्या भांड्यामध्ये ते कोथिंबीर घेतलेली आहे, त्यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या, खोबरं व पाणी टाकून छान असं बारीक वाटून घ्यायचं. त्यानंतर हे जे काळं वांगं आहे ते स्वच्छ असे धुवून घेतलेलं आहे व त्याचे पातळ अशा स्लाईस करून घेतले आहे. खूपही पातळ करायचे नाहीत, नाहीतर करपण्याची शक्यता असते. एका भांड्यामध्ये घेऊन त्यामध्ये मीठ व हळद टाकून घ्यावे. छान असं मीठ व हळद लागेल या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये चवीनुसार आलं लसूण पेस्ट टाकून आलं लसूण पेस्टही छान अशी लावून घ्यायची. त्यानंतर आपण तयार करून घेतलेलं जे वाटण आहे ते टाकायचं. यामध्ये मी कोकम आगळही टाकलेलं आहे. तुम्हाला नसेल टाकायचं तर नाही टाकलात तरीही चालू शकतं. छान असं मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये धनेपूड, मिरची पावडर, गरम मसाला व आपलं जे घरचं कांदा लसूण मसाला आहे तर तो टाकलेला आहे. छान असं मिक्स करून सर्व फोडींना मसाला लावून घ्यायचा. त्यानंतर 2 चमचे बेसन पीठही टाकलेलं आहे. छान असं मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये रवा घेतलेला आहे. रव्यामध्ये 2 ते 3 चमचे बेसन पीठ, चवीनुसार मीठ व मसाले तुमच्या आवडीनुसार टाका. इथे मी मिरची पावडर, धना पावडर, हळद व कांदा लसूण मसालाही टाकलेला आहे. छान असं मिक्स करून हा रवा कोट करण्यासाठी तयार करायचा. त्यानंतर आपण जे पुढचे कापे मुरण्यासाठी ठेवले होते तर ते घेऊन छान असं दोन्ही साईडने दाबून रवा लावून घ्यायचा, म्हणजे तो रवा तेलामध्ये सुटणार नाही. तर अशा प्रकारे कोट करून घ्यायचं. त्यानंतर इथे तव्यावरती तेल सोडलेलं आहे व तेल तापलं की त्यामध्ये आपल्याला फोडी आहेत तर त्या घालून घ्यायच्या आहेत व छान अशा मध्यम गॅसवरती खरपूस होईपर्यंत दोन्ही साईडने परतून घ्यायचं. तर ह्या वांग्याचे काप आहेत तर ते खूप छान असे लागतात. तर नक्की करून पहा व रेसिपी कशी वाटली तेही मला नक्की कमेंट करून सांगा. दोन्ही साईडने खरपूस असं भाजून झाल्यानंतर पहा किती छान असे लागतात. तर रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग भेटूया छान अशा एक आपल्या नवीन रेसिपी व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.